पैसे देतो म्हणले होते का बशीचे, तर आम्हाला म्हणले तर आम्हाला रात्री येतो म्हणले होते आम्हाला. चहा नाही काही नाही आणि तुम्ही आम्हाला दामून का ठेवल्या. तिच्या लोकांनी दिले का पैसे भाजपवाल्यांनी? आम्ही घेतला नाही, कोणाचीच नाही नाही सर, कोणाचीच नाही घ्या. यांचे मग हे यांचे पण नाही, कोणाचीच नाही घ्या. कोणाचीच भेटलं नाही. आम्हाला कोण देतो म्हणले नाही, आम्ही म्हणले देतो म्हणले बसले. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगर परिषदेसाठी सकाळपासनं मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र आपण पाहतोय की धर्माबादमध्ये वेगवेगळे प्रकार जे ते उघडकीस येत आहेत. सकाळी आपण पाहिलं की मतदारांना एका मंगळ कार्यालयामध्ये शेकडो मतदारांना डांबून ठेवण्यात आलं होतं आणि असाच एक प्रकार आता या धर्माबादच्या संत शास्त्रीनगर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुंभार समाजाच्या या महिला आहेत. या महिलांना सकाळपासनं या एका मंदिरामध्ये अशा पद्धतीने बसवून ठेवलं, अर्थात नजर कैदेत ठेवल्यासारखं या महिलांना ठेवण्यात आलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांना इथं का बसवलं, काय कारण आहे नेमकं, ताई का कशासाठी बसला तिथं सगळ्या महिला? पैसे देतो म्हणले होते का बशीचे, तर आम्हाला म्हणले तर आम्हाला रात्री येतो म्हणले होते आम्हाला. रात्री आमच्याकडे आले नाही तर आम्ही त्याला म्हणल्या तुम्ही कसं काय आले नाहीत म्हणून, तर त्यानं म्हणले तर तुमच्या समाजाकडे तुमचे पैसे दिलेले आहेत का, आमच्याकडे नाहीत. मग ते समाजवाले रात्री सकाळी 10 वाजे कोणा येणार आहेत. अजून सकाळी मी विचारलं त्याला कसं काल नाहीत म्हणून, तर त्यानं म्हणलेत की तुमचे पैसे अजून सकाळी 10 वाजे कोणा बसवलं कोणी तुम्हाला? आम्हाला कबशीवाल्यामुळं आम्ही पैशामुळं आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून आम्हाला मतदान टाकायचं जायचं होतं. पैसे कशासाठी पाहिजे? पैसे आम्हाला त्यानं सगळ्याला दिलेत ना, त्यानं म्हणलेत ना आमच्या हिशाचे पैसे तुम्ही दिल्या. मग आमच्या ज्या माणसाला दिले की नाही आम्ही त्याच्याकडे हे केल्या. आम्ही त्याला म्हणणं आलं की ज्यांना आम्हाला देतो म्हणले की नाही कबशीवाल्यानं, त्याच्याकडं काही नाही. बरं, आता मतदान केलं की नाही कोणी? केलं नाही. कधीपासून इथं बसलेला तुम्ही? 7 पासून इथंच बसल्या आम्ही. हां 7 पासून इथंच बसल्या. मग भैया या की आम्ही इथं केवळ मतदानाची वेळ झाली, आम्हाला जावं लागेल मतदान टाकायला आणि तुम्ही काही की आम्हाला इथं बसा म्हणल्या. आतापर्यंत तुम्ही बसल्या आहात तर तुमचा काही इथं येण्याचा पत्ताच नाही. मग आम्ही केवळ बसावं, कसं बसावं, चहा नाही काही नाही आणि तुम्ही आम्हाला दामून का ठेवल्या. मग आम्हाला सांगून टाका की बाई तुम्हाला कोणता प्रसाद पोहोचणार नाही, तुमचं तुम्ही जावा घरला असं म्हणायला पाहिजे की नाही. आणखी आता इथं कोणकोणते पक्ष आहेत इथं निवडणूक लढवत आहेत? इथं पक्ष इथं सगळे कबशीचेच आहेत सगळे. बाकीच्या लोकांनी दिले का पैसे भाजपवाल्यांनी? नाही घेतले नाही, आम्ही घेतला नाही, कोणाचीच नाही नाही सर, कोणाचीच नाही घ्या. यांचे मग हे यांचे पण नाही, कोणाचीच नाही घ्या. कोणाचीच भेटलं नाही. आम्हाला कोण देतो म्हणले नाही, आम्ही म्हणले देतो म्हणले बसले. आम्ही देतो म्हणले कधीपासून बसल्या? सकाळी 7. आता अजून कोणी आलं नाही का? मग कोणी आलं नाही. मग आता तुम्ही काय करणार आहे? मतदान करणार आहेत का नाही करणार? काय करणार ताई? पोल चिट्टे दिले तर करणार आहोत. पोल चिट्टे पण दिले नाहीत. चिठ्ठ्या पण दिल्या नाही. सकाळी 7 पासून बसवलेत तर करणार आहोत. आता 1 वाजले कधी करणार आहोत आम्ही मतदान. मतदान केलं की नाही मग तुम्ही? काहीच केलं नाही, मतदान केल्या नाही. त्या म्हणले तू होय खरं होय की खोटं होय, तुम्हाला दिले का पैसे? त्यानं म्हणलं काय करायचं करून घ्या, दिले आम्ही खर्चून घेतले असं. अच्छा, मग आता मतदान करणार का नाही करणार? आता करणार कोणाला तरी करता की माय, कोणाला तर करावंच लागतं. मतदान म्हणलंय, हां मग करावंच लागते मतदान. हां पाहतोय आपण ही एकंदरीत परिस्थिती धर्माबादची. एकीकडे लोक देखील पैशासाठी बसलेले आहेत आणि पैशासाठी म्हणजे पैसे देऊन मतदान करण्यासाठी मतदारांना डांबून ठेवलं जाते. त्यामुळे लोकशाही इथं उरली की नाही असा एकंदरीत प्रश्न निर्माण झालेला आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, धर्माबाद, नांदेड.